महाराष्ट्राच्या दुग्धोत्पादन क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली। या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। ही निवडणूक म्हणजे केवळ एक संस्थेची निवडणूक नसते, तर हजारो दूध उत्पादकांच्या आर्थिक भवितव्याशी आणि जिल्ह्याच्या राजकारणाशी थेट जोडलेली एक महत्त्वाची लढाई असते। आणि सध्या याच निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात एक वेगळाच बाजार तेजीत आलाय, तो म्हणजे ठरावांचा घोडे बाजार। गोकुळच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेले हे ठराव नेमके काय आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर हे ठराव म्हणजे दूध उत्पादक संस्थेचे किंवा व्यक्तीचे गोकुळमध्ये असलेले अधिकृत सदस्यत्व। या सदस्यांनाच निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यात या एका ठरावाची किंमत 50 ते 1 लाख रुपयापर्यंत पोहोचले। हे आकडे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यामागे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे डावपेच दडलेले आहेत। या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आमने सामने उभे ठाकले आहेत। प्रत्येक नेत्याने आपली ताकद दाखवण्यासाठी, आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे ठराव गोळा करायला सुरुवात केली। ज्याच्याकडे जास्त ठराव त्याच्याकडे विजयाची कमान, असा एक सोपं गणित आहे। त्यामुळेच ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांनी जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढलाय। केवळ ठराव मिळवण्यासाठी नाही, तर या ठरावांना शेवटपर्यंत आपल्या बाजूने कसे ठेवता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। गोकुळ दूध संघ हा केवळ एक व्यवसाय नाही, तर लाखो दूध उत्पादकांचा आधार आहे। त्यामुळे या संघाची निवडणूक पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने होणं अत्यंत आवश्यक आहे। पण सध्या सुरू असलेला हा ठरावांचा घोडे बाजार लोकशाही मूल्यांना हरताळ फासत असल्याची टीकाही होत आहे। निवडणूक जशी जवळ येईल तशी ठरावांच्या या बाजारात कोण बाजी मारणार आणि गोकुळची सत्ता कोणाच्या हातात येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? या घोडे बाजाराचा परिणाम निवडणुकीवर होईल का नाही, याबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।